हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलंच होतं, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया गावाकडून काय काय घेऊन आले किंवा ते सगळं मी दाखवेन तुम्हाला. तर गावाकडून ह्यावेळेस स्पेशल असं जास्त काही आणलं नव्हतं, कारण दिवाळीसाठी आता 10-15 दिवसांनीच परत गावी जायचं आहे. आणि आता भाजी वगैरे पण आणायला, काही नॉनव्हेज वगैरे खायला सुरुवात झालेली, त्याच्यामुळे मग भाजीला आणायचा पण काही प्रश्न राहत नाही. त्याच्यामुळे अंडे वगैरेच भरपूर घेऊन आलेलो आणि प्रत्येक वेळी अंडे आणताना एखादं हे छोटं अंडं येतंच त्याच्यामध्ये आणि त्याचं मुलांना भरपूर कौतुक असतं. तर असं मी सगळे आता हे अंडे काढून घेतलेत, तांदळामध्ये दिले होते आईंनी. आणि बाकी मुलांना खेळणं वगैरे असं थोडंसं हेलिकॉप्टर वगैरे ते तर मी तुम्हाला आधीच दाखवलं. ते जास्तीचं असं काही नव्हतंच गावाकडून आणलेलं. आणि आज होता संडे, तर संडेचं मग म्हटलं भजी खायची इच्छा झाली. खरं तर भजी पुरणपोळी बनवली त्या दिवशीच बनवली होती, पण झालेलं असं की भजी त्या दिवशीचे एवढे भारी झालेले आणि एक मनात हे राहिलं की हीच भजी गरम गरम खाल्ली असती तर कशी लागली असती आणि किती छान वाटलं असतं. तर म्हटलं आहे संडे, तर बनवून घेऊया परत एकदा आपण मस्त कांदा भजी. आणि पुरणपोळी बनवताना जी भजी बनवतात त्याच्यासाठी मी अर्धा कांदा छोटा कापते, चौकोनी आपण कापतो तसा, आणि अर्धा कांदा उभा कापते. तर त्याच्यामुळे भज्याचा आकार पण आणि टेस्ट पण खूप बदललेली असते. तर आज तशीच भजी करायचं ठरवलं, कारण त्या दिवशीचे भजी तक्षच्या बाबांना खूप आवडलेले आणि मला पण खूप आवडलेली. पण दोघांचं पण असं झालेलं की गरम गरम पाहिजे होती, मग अजून छान झाली असती. तर आज म्हटलं मस्त गरम गरम भजी खाऊया. आणि अजून एक की आज बनवायची होती मस्त कॉफी, खूप दिवसातून कॉफी बनवायची होती, त्याच्यामुळे दूध पण आणलं होतं भरपूर. म्हटलं संडे आहे तर एकदा दोनदा कॉफी होईलच, आणि आम्ही घेतली की मुलं पण घेतातच थोडीशी. तर आता इकडे मी भजीचं सगळं मिक्स करून घेतलं, तेल तापायला ठेवलं. तेल पण थोडंसं पुरणपोळी वगैरे बनवलेली त्या दिवशी थोडंसं होतं कढईमध्ये, आणि तेच मग म्हटलं आता भजी बनवून घेतली की त्याच्यानंतर आपण जे काही राहील ते काढून घेऊया. तर मग त्याच्यातच थोडंसं अजून तेल घालून तापायला ठेवलं आणि मस्त भजीचं पीठ मिक्स करून घेतलं. तर जसं हे पीठ मिक्स करायला सुरुवात केली तशीच एवढी खमंग वास सुटलेली भजीची, आणि खूप असं एक्साइटमेंट होती की गरम गरम भजी खायच्यात. आणि हिरवी मिरचीची भजी म्हणजे टेस्टच वेगळी लागते. आणि कांदा वगैरे कापण्यावरती पण आपली भज्यांची टेस्ट असते बरं का, डिपेंड. तुम्हाला वाटेल असं काय बोलतायत, पण खरंच. कारण काय होतं, आपण बटाट्याची भाजी बनवताना पण तुम्ही कधीतरी बटाट्याचा जेव्हा कट करता तेव्हा बटाट्याचा आकार चेंज करून बघा कट करताना. म्हणजे कधी उभा कट करा, उभ्या चकल्या काढा, कधी गोल चकल्या सोडा भाजीमध्ये, कधी चौकोनी, म्हणजे जसं आपण छोटा लग्नामध्ये वगैरे असतो थोडा मोठ्या साईजचा बटाट्याच्या चकल्या करतात. तर प्रत्येक वेळी जसं तुम्ही बटाटा कट करणार तशी बटाट्याच्या भाजीची तुम्हाला चव लागेल वेगळी. तर हे मी माझ्या अनुभवावरून सांगते, कारण मला माहिती आहे कधी बटाट्याची टेस्ट एकदम बारीक बटाटा कट करून जेव्हा तुम्ही ते तव्यामध्ये बनवणार त्याची पण टेस्ट खूप वेगळी लागते. तर भाज्या कट करण्यावरती पण भाजीची टेस्ट असते, डिपेंड असते. तर हे खरं आहे, म्हणजे मला तरी जाणवतं तसं. तर त्याच्यामुळे आज विचार केलेला, जेव्हा फक्त भजी खाण्यासाठी बनवतो तेव्हा उभा कांदा कट करून बनवते, पण आज विचार केलेला जेव्हा पुरणपोळी बनवताना भजी बनवलेली तेव्हा मी हा मिक्स कांदा कट केला होता. अर्धा कांदा चौकोनी कापला होता, अर्धा कांदा उभा कट केलेला, आणि त्याच्यामुळे जी टेस्ट भज्यांची लागत होती ती वेगळीच होती. त्याच्यामुळे आज मी तसेच भजी बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि पाहू शकताय भजी पण किती अशी फुलून आलेली, खूप छान दिसत होती आणि कधी खायला असं झालेलं. मुलं पण हे करत होती, मम्मा वास यायला लागली भजीची, झालं का झालं का करून. तर भजी वगैरे बनवून घेत घेत आता मला कॉफीची तयारी पण करायची होती. तर पहिले मी थोडीशी भजी बनवून घेते आणि त्याच्यानंतर कॉफी कशी करते ते पण दाखवते. तर व्हिडिओ एन्जॉय करा. छान आपले भजी तळत आहेत आणि आता मी थोडासा गॅस मीडियम करून घेते आणि कॉफीची तयारी करते. तर कॉफीचा आता अंदाज मी तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला 5 कप कॉफी बनवायची असेल तर त्याच्यासाठी हे प्रमाण असेल आपलं. तर त्याच्यासाठी मी आता मिक्सरचं भांडं छान धुवून सुकवून घेतलेलं आहे आणि हे भजी तळलेत तोपर्यंत तर काढून घेते थोडेसे.
आणि दुसरे सोडून घेणारे आणि त्याच्यानंतर कॉफी बनवते हे भजी तळेपर्यंत. तर भजी पण म्हणजे तळायचे होतच आलेले, तर म्हटलं तर गरम गरम जसे भजी खायला निघतील तोपर्यंत कॉफी पण रेडी होणार. तर 5 कप कॉफीसाठीचं प्रमाण आहे. 4-5 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पोहे खायचे चमचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याच चमच्याने 2 ते 2.5 चमचे कॉफी घेतलेली आहे. मस्त कडक स्ट्रॉंग कॉफी बनवायची आपल्याला. एकदम असं ते दुधासारखं पण प्यायची इच्छा होत नाही आणि आम्हाला ते आवडत नाही. तुम्ही चहा पण माझा पाहिलाच कसा असतो, एकदम लाल जरी जास्त चहा पावडरचा चहा मला लागतो. आणि कॉफीचं पण माझं तेच आहे, एकदम डार्क असा कलर त्याला झाला पाहिजे आणि त्याची टेस्ट पण तशीच आली पाहिजे. तर आता मी हे सगळं साखर आणि कॉफी पहिले बारीक करून घेतलं मिक्सरला. त्याच्यानंतर 4 ते 5 चमचे आपल्याला त्याच चमच्याने पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मस्त फिरवून घ्यायचं आहे बराच वेळ. आता हे आधी मी 4 चमचेच घातलेलं पाणी, त्याच्यामुळे मी 1 चमचा ॲड केलं आहे. तर तुम्हाला मी सांगतानाच आधी 5 चमचे सांगितलेले आहे. तर 5 चमचे साखर, 2.5 चमचे कॉफी आणि 5 चमचे पाणी असं काहीचं प्रमाण आहे. आणि ते आपल्याला मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं, एकदम व्हाईट असा कलर क्रीमी होईपर्यंत ते. तर पाहू शकताय असं झालेलं आहे आणि मी अजून ह्याला फिरवून घेणार आहे. आणि मिक्सर थोडा वाकडा गेला आहे कारण ते मिक्सरच्या ह्याला येत नाही, ब्लेडला लागत नाही ते फिरायला, त्याच्यामुळे थोडंसं वाकडं करून घेतलेलं आहे. आणि झालेलं आहे काम मिक्सरचं, तर त्याला ठेवून देते साईडला आणि बनवूया आपण कॉफी. आता इकडे भजी तळून झालेत, तर मिरची तर बनतेच कारण मला मिरची खूप आवडते. भजी तुम्ही किती स्पायसी बनवा पण मिरची त्याच्यासोबत पाहिजे. तर मग आता मिरची पण फ्राय करून घेतलेली, माझ्या एकटीसाठीच घेतलेत मी 2-3. मस्त त्याच्यावर मीठ टाकून घेणारे गरम गरम मिरचीवरती आणि मिक्स करून ठेवून देते साईडला. आणि आता आपण बनवायची कॉफी. तर कॉफी बनवण्यासाठी मी इकडं आता 4 कप घेतलेत, जे की मुलांना 2 आणि आम्हाला दोघांना 2. आणि कॉफी मी जास्तच बनवलेली कारण नंतर आम्ही डबल घेतली थोडीशी. तर पहिले तर आपल्याला 2-2 चमचे जे आपण मिश्रण केलेलं आहे कॉफी आणि साखरचं ते कपमध्ये टाकून घ्यायचं आहे खाली. आणि मुलांना मी इकडे अर्धा कपच अर्धा चमचाच टाकलेला आहे. तर हे जेव्हा आपण 2-2 चमचे टाकू त्याच्यानंतर मस्त भजी बनवेपर्यंत मी दूध तापवून घेतलं आहे. बराच वेळ दूध छान तापलेलं आहे आणि दूध ते आपल्याला आता कपमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि इकडे माझी एक चूक झाली, ती तुम्ही करू नका, कारण थोडंसं दूध ओतताना थोडं वरून ओता जरा हाईट ठेवून, कारण मग नंतर जेव्हा ते कपमध्ये अशी खाली कॉफी असते टाकलेली आणि ती वरती दूध ओततो तेव्हा तो मस्त वरून असा फेस येतो आणि ते फेसवरती आपण जेव्हा ही क्रीम टाकतो मिक्स केलेली कॉफी आणि साखरची, ती खूप छान दिसते आणि पिताना खूप छान तोंडात येते असं. तर 2 चमचे मी आधी कॉफी टाकलेली, साखर आणि कॉफी, त्याच्यानंतर दूध घातल्यावर मी परत अर्धा चमचा टाकलेला आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आता अर्धा चमचा घेऊन असं मी त्या फेसवर टाकायचा प्रयत्न करते आहे, पण माझ्याकडून चूक झाली, ती खरंच तुम्ही करू नका, कारण कॉफीचं थोडंसं जरा लुक चेंज होतो आणि टेस्ट पण मग पाहिजे तशी लागत नाही. तर माझं आज तसं झालं, व्हिडिओच्या नादात झालं ते, पण तुम्हाला दूध दाखवायचं होतं मला टाकलेलं कॉफीमध्ये, त्याच्यामुळे मी थोडंसं पातेलं खाली हाईट म्हणजे कमी हाईटवरती धरलं आणि मग कॉफीला फेस थोडासा आला नाही वरती, तरी थोडंसं बरं झालं होतं, पण टेस्ट छान होती. तर हे मस्त असे भजी आणि मिरची आणि कॉफी आपली रेडी झाली. तर चला नाश्ता करून घेतो आम्ही. आणि असं काहीसं दिसतंय, तर दिसत होतं बरं आणि छान पण झालं होतं सगळंच, फक्त दूध ओतताना थोडंसं हाईटवरून होता, तर छान फेस आल्यानंतर मस्त वाटणार ते. आणि आता बनवायचं होतं दुपारचं जेवण. तर मग मी तुम्हाला सांगितलंच आहे, मुलांच्या एक्झाम आहेत आणि अजून 2-4 दिवस आहेत एक्झाम, तर मला दुसरीकडे काही कुठे वेळ भेटत नाही आहे, त्याच्यामुळे मग किचनमध्येच वेळ भेटतो. तर जरी रेसिपी आपली झालेली असेल तरी मी तुम्हाला हे डेली रुटीन समजून शेअर करते असं समजा आणि व्हिडिओला बोर होऊ नका.
तर आज अंड्याची भाजी बनवली, संडे होता. कारण काय झालं आहे, मम्मीच्या इकडे आता जेव्हा मी दसऱ्याला गेलो 2 दिवस मटणच खाल्लेलं, त्यामुळे आज काही मटण वगैरे आणलं नाही बाहेरून. म्हटलं मस्त अंडे आहेत तर अंड्याची भाजी बनवूया आज. आणि मस्त उकडून घेतली अंडी, त्याच्यानंतर कांदा वगैरे तळून घेतला तेलामध्ये आणि मग मसाला आणि मिरची पावडर घालून छान परतून घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं. तर ह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला मस्त भाजून घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची, जी मी घेतली. आणि ती अशी घेतली होती की खूप बारीक पण नाही, खूप मोठं पण नाही, असं कूट पाहिजे. प्रत्येक पातळ भाजीला कूट तुम्ही बनवताना शेंगदाण्याचं असंच बनवा, कारण जास्त पातळ केलं तर ते भाजीची टेस्टच एकदम बेसनसारखी लागून जाते. आणि त्याच्यानंतर मी इकडं ही अंडी उकडून घेतलेली ती सोलून घेतली. तर भाजीला उकळी आलेली तोपर्यंत म्हटलं मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान असं आपण मटण मसाला घालून घ्यायचा आहे उकळी आल्यानंतर. तर आता मटण मसाला वगैरे घालून घेतल्यानंतर हे सगळी जी सोललेली अंडी होती त्याला मी असं कट मारून घेतलं सगळ्या अंड्याला. आणि हे तुम्हाला दाखवायच्या नादात सटकलं अंडच, म्हणजे हे झालं माझ्याकडून तुटलं. तर असू द्या, चालतंय. आणि मग ही सगळी अंडी आता मी उकळलेल्या रश्शीमध्ये सोडून घेणार आहे. तर हे असं कट मारल्यामुळे भाजीची टेस्ट वाढते आणि अंड्याच्या आतमध्येपर्यंत तिखटवाला रस्सा जातो आणि अंड्याच्या आतमध्ये जे पिवळा भाग असतो त्याचं छान एक चव रश्शीमध्ये उतरते, त्याच्यामुळे असे कट मारायचे. तर भाजी छान उकळलेली, तर त्याच्यामध्ये मग मी आता अंडे सोडून घेतलेत मस्त. आणि काहीच आता भाजी तर रेडीच होत आली, अजून 5-10 मिनटं ठेवली की छान होऊन जाणार भाजी. आणि मग घ्यायची होती चपाती बनवून. तर ते काय मी एवढं शेअर केलं नाही तुमच्यासोबत, कारण सारखंच काय ते. तर थोडंफार शूट मी चपातीचं हे केलेलं आहे. आता भूक पण खूप लागलेली मुलांना, पण मग जास्त काही वेळ देत बसले नाही तिथं. तर अशा काहीशा माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत. आणि ही होती माझी शेवटची चपाती, जी छानच फुगली होती. आणि चपात्या रेडी झाल्यात. त्याच्यानंतर आता भाजी पण झालेलीच आहे. मस्त अशी तर्रीबाज भाजी झाली होती अंड्याची. आणि मग आता आम्हाला घ्यायचं होतं जेवायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉफी कशी वाटली मी बनवलेली ते पण नक्की सांगा. आणि आवडली असेल तर तुम्ही बनवून बघा. फक्त एवढंच की दूध थोडंसं वरून घाला, म्हणजे थोडासा फेस आल्यानंतर त्याला वरची तुमची क्रीम छान दिसणार. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.